गुड आफ्टरनून एव्हरीबडी. लास्ट लेक्चर आपण न्यूमेरिकल्स घेतलेले होते. 4 न्यूमेरिकल तुमच्याकडे सॉल्व्ड फॉर्ममध्ये होते आणि तुम्हाला त्यापैकी 2 सॉल्व्ड असलेलेच न्यूमेरिकल कसे कॅल्क्युलेट करायचे हे मी तुम्हाला काल सांगितलेले होते आणि 2 तुम्हाला सॉल्व करून मला त्याचे व्हिडिओ पाठवायला पण सांगितलेले होते. पण आत्तापर्यंत मला कुठलेही व्हिडिओ आलेले नाहीत. मला फक्त तुम्ही फोन करावं असं काही एक्सपेक्ट करू नका, कारण तुमच्याकडे जे काही व्हिडिओ आलेले आहेत ते त्याच्यातले जे सॉल्व केलेले 4 न्यूमेरिकल्स आहेत त्यापैकी 2 मी तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत आणि 2 तुम्ही स्वतःच्या म्हणजे जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या बेसवरती त्या फॉर्म्युल्यांचा यूज करून तो न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आज मी तुमच्या या व्हिडिओची किंवा तुमच्या या न्यूमेरिकल सॉल्व केलेल्या फोटोची वाट पाहतो आणि मग नाही जमलं तर मला तुम्हाला शेवटी फोन करावा लागेल, पर्याय राहिला नाही. आता आपण जाऊ नेक्स्ट पॉईंटकडे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. नेक्स्ट पॉईंट काय आहे? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे 3 लॉज आहेत आपल्या सिलेबसला, तसे खूप सारे असतील. आपल्या सिलेबसला न्यूटनचे 3 लॉज आहेत. तो पहिला आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. पहिला लॉ आहे बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सशी रिलेटेड आहे. पहिला लॉ कशाशी रिलेटेड आहे? बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्सशी रिलेटेड आहे. तर जो दुसरा लॉ आहे तो मोमेंटमशी रिलेटेड आहे. याच्याबद्दल आज आपण चर्चा करूयात. बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. दुसरा जो लॉ आहे तो मोमेंटमशी रिलेटेड आहे आणि तिसरा जो लॉ आहे तो आहे एव्हरी ऍक्शन अँड रिॲक्शन. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट या कन्सेप्टशी रिलेटेड आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ, या ठिकाणी न्यूटन्स सेकंड लॉ आणि या ठिकाणी आहे न्यूटन्स थर्ड लॉ. बघा सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मांडलेल्या आहेत. क्लिअर? काही शंका आहे का? पहा. ओके. न्यूटन्स हा कोण आहे? एक सायंटिस्ट आहे. त्यांनी त्याच्या जे काही प्रॅक्टिकल पर्पज, जे काही ऑब्झर्वेशन, जे काही एक्सपेरिमेंट केले, जे काही प्रयोग केलेले आहेत त्या बेसवरती न्यूटन्सनी त्याला ज्या ज्या गोष्टी आढळल्या एन्व्हायरमेंटमध्ये तर त्या बेसवरती त्याने 3 लॉज मांडलेले आहेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, इट इज रिलेटेड टू द बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन रिलेटेड टू द मोमेंटम आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इट इज ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट इच अदर. असे हे 3 लॉज न्यूटन्सनी तुमच्याकडं दिलेले आहेत. आपल्या टेक्स्टबुकला आहे तेच 3 लॉ आपल्याकडे दिलेले आहेत. याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू आणि मग आपण ॲक्च्युअल न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनकडे टर्मिनेट होऊयात. चला ओके. पण बॅलन्स फोर्स म्हणजे काय आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय याच्याबद्दल पहिल्यांदा आपण चर्चा करू. फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे काय? फोर्स इज इक्वल टू वर्क किंवा वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे काय? F इज इक्वल टू MA. फादर इज इक्वल टू मास. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही फोर्स बद्दल विचार करता त्याच वेळेस त्या ठिकाणी मास येतं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचं एक्सेलरेशन येतं. फोर्स
एफ याने फादर, फादर MA इज इक्वल टू मा, फादर इज इक्वल टू मा म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. लक्षात येते का? एफ याने फोर्स, एफ याने फोर्स इज इक्वल टू एम याने मास इनटू ए याने एक्सेलरेशन. ओके, फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, याचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी यूज करायचा आहे. आता आपल्याला बघायचं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ. दिस न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज कम्प्लिटली रिलेटेड टू बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. न्यूटन्स फर्स्ट लॉ कशाशी रिलेटेड आहे? बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. आणि फोर्स म्हणजे काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. आता आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युअल बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे नेमका काय. एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट कुठला आहे? एव्हरी मुव्हिंग ऑब्जेक्ट विच इज ऑलवेज इन अनबॅलन्स फोर्स अँड अनदर वन इज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इज ऑलवेज अ बॅलन्स फोर्स. लक्षात येते बघा काय काय आहे. मुव्हिंग ऑब्जेक्ट कसा आहे? अनबॅलन्स फोर्स आहे. मुव्हिंग ऑब्जेक्ट कसा आहे? अनबॅलन्स फोर्स आहे. तर स्टेशनरी ऑब्जेक्ट कसा आहे? बॅलन्स फोर्स आहे. ओके, काही शंका आहे इथपर्यंत? मग आता आपण पुढे जाऊ. मग एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट म्हणजे इनिशियली, आता पुन्हा एक्सेलरेशन म्हणजे काय हे पण माहिती आहे तुम्हाला. एक्सेलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, याला आपण एक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे व्ही म्हणजे काय? फायनल वेलॉसिटी. यू म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी. ओके, गोष्टी क्लिअर झाल्या का बघा. इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. चला, एका बाजूला मी इकडे एक्सेलरेशन मांडतो, एक्सेलरेशनचा फॉर्म्युला मांडतो, एका बाजूला फोर्सचा फॉर्म्युला मांडतो. या ठिकाणी ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी आणि इकडे मांडतो एफ इज इक्वल टू एम इनटू ए. आणि मग आता आपण अप्लाय करू बॅलन्स फोर्स. पहा, एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास आहे 500 ग्रॅम. ओके, आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, स्टेबल आहे, एका ठिकाणी स्टेबल आहे. एखादी वस्तू एका ठिकाणी स्टेबल का असते? कारण त्याच्या सर्व बाजूनी अप्लाय होणारा फोर्स. आता पहा, काळजीपूर्वक पहा बरं या सगळ्या गोष्टी. समजा या डायरेक्शनने अप्लाय झालेला फोर्स, या डायरेक्शनने अप्लाय झालेला फोर्स, या डायरेक्शनने अप्लाय झालेला फोर्स, या डायरेक्शनने अप्लाय, म्हणजे याच्या इन्फानाइट ज्या काही डायरेक्शन्स आहेत, या ऑब्जेक्टच्या 500 ग्रॅम वजनाच्या जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या ज्या काही इन्फानाइट डायरेक्शन आहेत, या ऑब्जेक्टच्या ज्या काही इन्फानाइट डायरेक्शन आहेत, त्या इन्फानाइट डायरेक्शनला सगळ्या बाजूने, इन्फानाइट डायरेक्शनच्या बाजूने फोर्स अप्लाय केलाय. पण तो जो फोर्स आहे त्या सर्व डायरेक्शनने अप्लाय झालेला फोर्स सेम आहे. applying force on all direction is same. क्लिअर? जो फोर्स आपण अप्लाय करणार आहोत या ऑब्जेक्टला कुठल्या तरी बाजूला मूव्ह होण्यासाठी, पण जो काही फोर्स आपण अप्लाय करणार, फॉर एक्झाम्पल या बाजूला आपण 2 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, या बाजूला 2 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, या बाजूला 2 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, याही बाजूला 2 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. आता या सगळ्या बाजूनी अप्लाय केलेला फोर्स कसा आहे? सेम आहे. आहे की नाही सेम? या बाजूला आपण फोर्स अप्लाय केला, याही बाजूला 2 न्यूटन आहे, 2 न्यूटन फोर्स. या बाजूला फोर्स अप्लाय केला 2 न्यूटन फोर्स, या बाजूला फोर्स अप्लाय केला 2 न्यूटन फोर्स आणि या बाजूला फोर्स अप्लाय केला 2 न्यूटन फोर्स. याच्या सगळ्या बाजूने अप्लाय झालेला फोर्स जो आहे 2 न्यूटन आहे. येते का लक्षात? मग आता जो ऑब्जेक्ट आहे याच्या सगळ्या बाजूने अप्लाय झालेला फोर्स, अप्लाइंग फोर्स ऑन ऑल डायरेक्शन इज सेम. त्याच्यामुळं याच्या सगळ्या बाजूने जो काही फोर्स अप्लाय झालेला आहे तो फोर्स सारखा असल्यामुळं हा ऑब्जेक्ट एकाच जागेवर आहे. मग जर तो ऑब्जेक्ट एकाच जागेवर असेल तर त्याला आपण कसला ऑब्जेक्ट म्हणतो? मूव्हिंग की स्टेशनरी. जो ऑब्जेक्ट एका जागेवर आहे, काल तिथं होता, परवा पण तिथंच होता,
आज पण तिथंच आहे. मग आता तुम्ही काय म्हणणार, तो ऑब्जेक्ट पळतो आहे म्हणणार का थांबलेला आहे म्हणणार? तर त्याचा आन्सर असेल तर तो ऑब्जेक्ट कसा आहे म्हणणार तुम्ही? स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. कधी ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती अप्लाय केलेला, ऑल साइडने अप्लाय केलेला फोर्स जर बॅलेन्स असेल तर तेव्हा तो ऑब्जेक्ट कसा असेल? स्टेशनरी असेल. कसा असेल? स्टेशनरी असेल. क्लिअर? कधी? याच्या सगळ्या बाजूने अप्लाय केलेला फोर्स जर सेम असेल तर तो ऑब्जेक्ट कसा असणार आहे? स्टेशनरी असणार आहे. क्लिअर? हा झाला बॅलेन्स फोर्स. आता पाहायचं आपल्याला अनबॅलेन्स फोर्स. आता अनबॅलेन्स म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शननी वेगवेगळा अप्लाय झालेला फोर्स म्हणजे त्याला म्हणायचं अनबॅलेन्स फोर्स. लक्षात येते का? याच्या समजा या बाजूने अप्लाय झालेला फोर्स जर 2 न्यूटन असेल आणि या बाजूला अप्लाय झालेला फोर्स हा जर 1 न्यूटन असेल तर ऑब्जेक्ट हा जो ऑब्जेक्ट आहे 500 ग्रॅमचा हा ॲटोमॅटिकली राईट हँड साईडला शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे अप्लाइंग फोर्स दॅट मीन्स फोर्स इज एक्झर्टेड ऑन दॅट ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टवरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय केल्यानंतर हा ऑब्जेक्ट राईट हँड साईडला जर सरकत असेल, मूव्ह होत असेल तर तो ऑब्जेक्ट कसा आहे? मोशनमध्ये आहे असं आपण म्हणतो. आणि ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर त्यावरती अप्लाय झालेला फोर्स हा बॅलेन्स फोर्स आहे असं आपण म्हणत असतो. लक्षात आलं का? पहिला पॉईंट क्लिअर झाला. अनबॅलेन्स फोर्स कशाला म्हणायचं? जेव्हा सगळ्या बाजूने अप्लाय झालेला फोर्स हा जर डिफरंट असेल, या ऑब्जेक्टवरती त्याच्या सगळ्या बाजूने अप्लाय झालेला फोर्स हा जर अनबॅलेन्स असेल तर त्याला काय म्हणायचं? अनबॅलेन्स फोर्स म्हणायचं. आणि सगळ्या बाजूने अप्लाय झालेला फोर्स हा जर सेम असेल तर त्याला काय म्हणायचं? बॅलेन्स फोर्स म्हणायचं. ऑल क्लिअर? बॅलेन्स फोर्स आणि अनबॅलेन्स फोर्स. आणि जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती अनबॅलेन्स फोर्स अप्लाय होतो तेव्हा ऑब्जेक्ट तो कसा असतो? मोशनमध्ये असतो. आणि याच ठिकाणी जर समजा आता हा मोशनमध्ये आहे, या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट टाकला, हा 500 ग्रॅम वजनाचा आहे, इकडच्या बाजूनं 2 न्यूटन, इकडच्या बाजूने 2 न्यूटन. आता ऑब्जेक्ट कसा आहे? स्टेशनरी आहे. लक्षात आलं? दॅट इज कुठला फोर्स? हा आहे बॅलेन्स फोर्स. आणि हा कसा आहे? अनबॅलेन्स फोर्स. अनबॅलेन्स फोर्स. क्लिअर? काही शंका आहे का बघा आता? म्हणजे एका बाजूला काय आहे? एका ठिकाणी कसा? बॅलेन्स फोर्स. तर दुसऱ्या बाजूला कसा आहे? अनबॅलेन्स फोर्स. ऑल क्लिअर? काही शंका आहे बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स बद्दल? नक्की. आता जाऊ आपण मोमेंटम कडे. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड काय? मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ काय आहे? मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ काय आहे सांगा? व्हॉट? मोमेंटमसाठी फॉर्म्युला काय? एक्सेलरेशनला काय म्हणतो आपण? एक्सेलरेशनला काय म्हणतो? बोलो पटापट. एक्सेलरेशन चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. तर मोमेंटम काय आहे? काय आहे? मोमेंटम फॉर व्हॉट? मोमेंटमला पीनी रिप्रेझेंट करतात. मोमेंटमला कशाने रिप्रेझेंट करायचं? पीनी रिप्रेझेंट करायचं. आणि मोमेंटम इज अ प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. क्लिअर का बघा? सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या? मग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हा मोमेंटमशी रिलेटेड आहे. आता मोमेंटम कसला? पहिला मोमेंटमचा आपण फॉर्म्युला लिहिला. इवन मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी हे आपण लिहिलेलं आहे. क्लिअर? काही शंका आहे? मग न्यूटनचा सेकंड लॉ जर मोमेंटमशी रिलेटेड आहे, मोमेंटम कसं पण? म्हणजे या ठिकाणी बेसिकली नुसता मोमेंटम नाही. न्यूटनचा सेकंड लॉ हा नुसता मोमेंटम नाही, तर तो मोमेंटम आहे
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे. लक्षात आलं का? लॉ ऑफ. आता मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटमला पी ने रिप्रेझेंट केलं जातं. तसं ते थोडंसं अल्फाबेट असं आहे, असं रिप्रेझेंट केलं जातं, पण आपण पी सध्या लिहूया. पी म्हणजे मोमेंटम. पी याने काय आहे? मोमेंटम. पी याने काय आहे? मोमेंटम. चला, आले का इथपर्यंत सगळे? नक्की? चला पुढे जाऊयात आपण थोडंसं. मोमेंटम म्हणजे पी इंटू व्ही, सॉरी, मोमेंटम इज इक्वल टू एम इंटू व्ही. मग आता या मोमेंटमच्या बाबतीत जेव्हा आपण चर्चा करतो आहोत, नुसता मोमेंटम आपण या ठिकाणी विचार करणार. न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम बिफोर कोलिजन, कोलिजन होण्यापूर्वी, म्हणजे मोमेंटम बिफोर कोलिजन अँड मोमेंटम आफ्टर कोलिजन इज रिमेन्स सेम, असं या ठिकाणी न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये मेन्शन केलेलं आहे. अलग लक्षात? चेंज इन मोमेंटम जे आहे ते रिमेन्स कॉन्स्टंट असतं. कधी? बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन. तर या बाबतीत आपल्याला पुढे चर्चा करायची आहे. कन्झर्वेशन हे नुसतं मोमेंटम आहे. मोमेंटम कशाशी? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. जसं आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो की नाही, मोमेंटम बिफोर कोलिजन अँड मोमेंटम आफ्टर कोलिजन इज रिमेन्स सेम. आता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघू. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय जसं आहे, तसं मोमेंटम एखादं ॲक्सिडेंट होण्यापूर्वीचा मोमेंटम आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतरचा मोमेंटम हे सेम असतो. हे मी तुम्हाला डिटेल समजून सांगतो, टेन्शन घेऊ नका. आत्ता सध्या फक्त एवढं लक्षात घ्या, मोमेंटमबद्दल, नुसता मोमेंटमबद्दल लॉ सेकंड लॉ न्यूटन सेकंड लॉ सांगतो का? नाही. न्यूटन सेकंड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमसाठी सांगतो आहे. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमसाठी फॉर्म्युला काय येतो माहिती आहे का? m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू m1u1 प्लस m2u2 असा फॉर्म्युला येतो. तो कसा येतो हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत, त्याचं टेन्शन घेऊ नका. आज आपण फक्त न्यूटन्स लॉ ऑफ मोशनशी रिलेटेड, न्यूटनचे जे 3 लॉ आहेत, पहिला बॅलन्स अनबॅलन्स फोर्स, दुसरा मोमेंटम आणि तिसरा ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वलंट अपोजिट, याच्याशी संबंधित आता आपण सध्या फक्त इंट्रोडक्शन पाहतो, चर्चा करतो. डिटेल उद्याच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. क्लिअर? मोमेंटम. तिसरा मुद्दा, तिसरा न्यूटनचा थर्ड लॉ होता, ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वलंट अपोजिट. फॉर एक्झाम्पल, ॲक्शन म्हणजे काय? आपण एखादी क्रिया केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल, जस्ट वेट, माझ्या हातामध्ये एखादा बॉल आहे आणि मी बॉल माझ्या बॉडीतनं जो काही फोर्स आहे तो फोर्स अप्लाय करून त्या भिंतीवरती मारला. जेवढ्या जोराने मी त्या भिंतीवरती, बॉलवरती फोर्स अप्लाय करून तो भिंतीवरती फेकतो, तेवढ्या जोराने तो बॉल त्या भिंतीवरून वापस येतो. म्हणजे मी केलेली काय? ॲक्शन. भिंतीने आदळल्यानंतर काय दिली? रिॲक्शन. एक एक्झाम्पल झालं. आता बऱ्याच जणांना क्रिकेट आवडतो. जेवढ्या जोरात बॉलरनी बॉलिंग केली, दॅट इज अ ॲक्शन ऑफ बॉलर, आणि त्याच वेळेस बॅट्समननी जर तेवढ्या जोराने बॅटिंग केली असेल आणि त्या बॅट आणि बॉलचा जर कॉन्टॅक्ट झाला असेल, तर तो जो बॉल आहे तेवढ्याच वेगाने बाउंड्री गाठतो, दॅट इज अ रिॲक्शन. बॉलरने केलेली ॲक्शन, बॅट्समनने दिलेली रिॲक्शन. तर ही जी प्रोसेस झालेली आहे याला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन असं म्हणतो. एव्हरी ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट विथ इच अदर. सगळ्यांना कळलं? याच्याबद्दल आणखीन उद्याच्या लेक्चरला, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला बाकीचे डिटेल्स सांगणार आहे. पण तुम्हाला मी कालच्या लेक्चरला 2 न्यूमेरिकल सोडवायला सांगितलेले होते, सॉल्ड आहेत, ते मला पाठवलेले नाहीत, आज येणं अपेक्षित आहे. चला, कळलं का सगळ्यांना?
ह्या गोष्टी क्लिअर झाल्या? चलो ओके, आज आपण इथेच थांबूयात, इथंपर्यंतच. थँक्यू, थँक्स अ लॉट.